मी तत्पर होतोय न्यायाच्या ठिकाणी येणार आहे आणि प्रभू रामाच्या तत्वाला स्मरून न्यायाला आम्ही करतो आहोत. काय आज ऐकूया आपला परिचय आम्हाला हवाय. आमच्या घरात मरकट आणि शिरकाव केला त्यांचा तो गुणधर्म आहे. द्वार उघडं दिसलं की आत घुसण्याचा. आता तुम्ही स्वतःहून घुसलात की तुम्हाला आतमध्ये पाठविलं गेलं याची शहानिशा होणार. आता आमच्या घरात हे ऐकताक्षणी कदाचित आश्चर्य वाटलं असेल. होय, विचार वाढले असतील. जिथं बसलात ती जागा तुमची आहे. जागा आमची आहे म्हणून आपण विचारता आहात. हो, पण संप्रत तरी शास्त्रावी आहे. अर्थात ज्या अधिकाऱ्याला आपण मला विचारतात आपला परिचय मला हवा. ही जागा आपली आहे का मालक? हा? या जागेचा मालक म्हटलं तरी चालेल. कारण ही हस्तिनापूर भूमी ही तुमची तरी आहे का? नाही ना? काय ही भूमी तुमची आहे का? या पृथ्वीच्या पटांगणावर ज्यांनी रामाश्रमाला साध्य केला असे आमचे प्रभू. या आमच्या प्रभूंनी या हस्तिनापुराच्या ठिकाणी आमचा अश्वमेध केवळ संपन्न होत असताना तो अश्व या राज्याच्या ठिकाणी आला तेव्हा राज्याला कुणी शास्त्र नव्हता. अर्थात जनतेचं हित संवर्धन करण्यासाठी माझ्या प्रभूला माझ्या माती जबाबदारी दिल्याने राजकर्ता आम्हाला बनविलंय. अर्थात म्हणजे तू बनविलेला राजकर्ता. आ हे सुशैन, ज्या राजगादीवर विराजित झालास ती राजगादी ज्याची आहे तो हा नलराजा. आणि नलराजाच्या अनुपस्थितीत माझ्या मंत्रिमंडळाला काबीज करून मी दिलेलं राज्य हे जर का तुमच्या अधिकाराचं झालं असं तुमचं म्हणणं असेल तर लक्षात ठेवा, या हस्तिनापुराचे शास्त्रे अजूनही या विश्वात आहेत. आणि तो 6वा सोमवंशाचा वंशज म्हणजे राजा नल आणि 12वा वंशज म्हणजे अजमीर होय. तेव्हा आम्ही नसताना तुम्ही मिळवलेली सत्ता ही आम्हाला मान्य नाही. तेव्हा लवकर ही जागा खाली करा. राजा नल, आम्ही या हस्तिनापुरावर वर्चस्व स्थापन केलं हे केवळ धर्माला केलं. पण मला सांगा, हस्तिनापुरावर आपली सत्ता होती आपण राजा पण म्हणतात. हो, मग ज्यावेळी रामाश्रमाला प्रारंभ झाला माझ्या प्रभू रामाचं इथं वर्चस्व प्रस्थापित झालं तुम्ही होता कुठं? स्वर्गावर स्वारी करण्यासाठी. आ? आणि ह्याच संधीचा फायदा मिळाला म्हणजे आम्ही
की या ठिकाणचे शास्त्रे कोण. मग या ठिकाणचे शास्त्रे कोण याची जाण तुम्हाला झाल्यानंतर त्याची शहानिशा तुम्ही करायला हवी होती, ती का केली नाही. यापूर्वी स्वर्गाच्या अपेक्षेने कैलासावर आक्रमण करण्यासाठी आपण गेला होता. हे तुम्हाला कोणी सांगितलं. ऐका, आपणच म्हणालात आपल्या मी फक्त स्वर्गावर म्हणालो. हा. कैलासावरचं तुम्हाला समजलं म्हणजे पुढची माहिती काढला. मग मागची माहिती काढून इथले शास्त्रे कोण याची जाण करायला तुम्ही आणि तुम्ही म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं. तुम्ही मरकट. काय? तुमचे शास्त्रे प्रभू रामचंद्र सांगतात हा. त्यांनी याची शहानिशा करायला हवी होती, ती का केली नाही. माझ्या प्रभूंनी शहानिशा जरूर केली होती, पण ज्या अपेक्षेने आपण राज्याचा त्याग करून गेला होता, अर्थात जनतेचं हितसंवर्धन करणं माझ्या राजाला क्रमांक होतं. केवळ विश्वाच्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट म्हणून माझे रामप्रभू गणले जात आहे. या रामप्रभूच्या अधिपत्याखाली जी भूमी होते तिथलं सबलीकरण करणं आणि जनतेचं हितसंवर्धन करणं हा माझ्या राजाचा प्रमुख धर्म आहे असं समजतो. आणि म्हणून जनतेचं हितसंवर्धन करण्यासाठी मला या राजधानीवर माझ्या राजाने बसवलंय. हे सुषेण, दुसऱ्याच्या राज्याला नियंत्रित करण्याचा ठेका तुम्हाला कोणी दिला. काय? कारण अश्वमेधाचं कार्य तुमचं. मुळात अश्वमेध यज्ञ का सुरू केला काय? याचं उत्तर आहे तुमच्याकडे. ऐकूया. तुम्ही फिरताय अश्वमेधाला, मी नाही. विश्वाच्या ठिकाणी केवळ धर्महत्या प्रभू रामांकडूनही घडली गेली. आम्ही सांगितलं एवढं होतं. नव्हे तर अयोध्येच्या ठिकाणी अवश्यम पडलं. समाजसेवा निवारण हा धर्माने यज्ञ म्हणून सांगितलेला आहे. तो मार्ग माझ्या प्रभूंनी अवलंबला आणि म्हणून आज त्या मार्गाचा नाश आपल्याला का होत आहे हे मला एकच अश्वमेध यज्ञ काय, त्यापेक्षा यज्ञ कार्य प्रत्येकानं करावे. पण अश्वमेध यज्ञ स्वतःच्या घडलेल्या पापक्षालनासाठी चालू आहे. मग अश्वमेध यज्ञ जर का स्वतःच्या पापाच्या शालनासाठी चालू आहे तर दुसऱ्याच्या राज्यात जाताना त्या राज्याचे जर का राजकर्त्यांनी तुमचा अश्व बंदिस्त केला तर त्याच्याशी युद्ध करणं हे धर्मशास्त्र सांगताय. मग माझ्या हस्तिनापुरानं तुमचं अश्वबंधन केला नाही. राहिला प्रश्न फक्त आम्ही इथं नव्हतो. मग आम्ही नव्हतो तोवर तुम्ही दुसऱ्या राज्यात प्रवेश करू शकला असता. आम्ही इथं नसताना आमच्या राज्यावर तुम्ही अधिकार गाजविलात हे आम्हाला मान्य नाही. अश्वमेध किती कालावधीत पूर्ण करायचा असो, 1 संवत्सरात. मग 1 संवत्सराच्या ठिकाणी आम्हाला यज्ञ संपूर्ण करायचा होता. मला सांगा, हस्तिनापुराचा त्याग करून तुम्ही किती वर्ष आहात? या केवळ हस्तिनापुराचा त्याग करून आहात. 12वा वंशज माझा तुझ्या समोर उभा आहे आणि या 12व्या वंशजापर्यंत पोहोचत असताना आज कृत युगापासून या त्रेता युगात प्रवेश करते आम्ही झालो. कारण ब्रह्मदेव, त्यानंतर अत्रि, त्यानंतर सोम ऋषींनी हस्तिनापुराची स्थापना केली. सोम ऋषींच्या पश्चात बुध नावाच्या पुत्रानं जन्म घेतला. त्या बुधापासून पुरुरवा, त्या पुरुरव्यानं ज्यावेळी हस्तिनापुराची सूत्र स्वीकारली त्यावेळी त्रेतायुग सुरू झालं. मग त्या पुरुरव्यानंतर गौव्यानंतर अल्लू आणि अल्लू नंतर हा नल, हा 6वा पुरुष आणि त्याच्या पुढचा हा 12वा. मग एवढी कल्प नलापासून पुढच्या 6व्या वंशजापर्यंत हे हस्तिनापूर सोडून आमचं युद्ध चालू आहे. मग याची माहिती राज्य करणाऱ्या तुमच्या रामचंद्राला माहित नाही. मग नका एवढा का तुम्ही स्वतःच्या राज्याला केवळ सत्ता न ठेवता राहू शकता? मग त्या राज्याला सत्ता देऊन त्याचं सबलीकरण करा. सत्ता नाही. हे आम्हाला तरी क्रमव्रत आहे. शास्त्र नसला तरी माझा परिवार इथं आहे. काय? त्या पलीकडे जाऊन अष्टप्रधान मंत्रिमंडळ हस्तिनापुरात होतं. मग त्यांच्याशी सल्लामसलत न करता आक्रमण करून तुम्ही हस्तिनापूर का काबीज केलात? हा कुठला धर्म झाला
होय हा? काय शंका आहे याला कारण आहे या विश्वाच्या ठिकाणी स्वतःच्या द्रव्याला जे आपण प्रस्थापित करतो ते केवळ स्वतःच्या मालकीचं असतं. केवळ आपले पूर्वज म्हणजे सोमऋषी, या सोमऋषींनी विद्याभ्यास पूर्ण केल्यानंतर आपल्या विद्याचा म्हणजे अत्रींचा त्याग केला. एवढंच नव्हे तर हे विश्व फिरण्याची जिज्ञासा त्यांच्या मनात उत्पन्न झाली आणि तो मार्ग अवलंबन असताना केवळ एका निर्जन तळी भागीरथीच्या काठी ते त्यांचं आगमन झालं. या भागीरथी तीरावर एक गज स्वतःच्या शून्यानं एक भला मोठा वृक्ष हलवत होता आणि त्या वृक्षावर असणारे केवळ पक्षी, ते पक्षी त्यांची पिल्ल जमिनीवर पडू लागली आणि मृत होऊ लागली आणि म्हणून त्या पक्ष्यांनी स्वतःच्या केवळ पिल्लांचं रक्षण करण्यासाठी त्या गजराजावर हल्ला तर केला. आपल्या त्वचेने त्याला जर्जर केलं. तो हत्ती तिथं मृत पावला आणि त्यावेळी आपल्या पूर्वजांना म्हणजे सोमऋषींच्या मनात आलं की ही पाखरं स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी का गजाला लोळवू शकतात, मी माझी महत्वाकांक्षा पूर्ण कशी काय करू शकत नाही. इच्छा एकच होती, राजा बनावं, स्वतःच नगर बसवावं. त्या वेळेला दृष्टांत झाला की हा गज तिथं जिथं पडलाय या ठिकाणी म्हणे द्रव्य आहे. हे द्रव्य त्यांनी केव्हा तिथून बाहेर काढलं त्या वृक्षाच्या खालून आणि त्या द्रव्याचे वेगळे करून हे हस्तिनापूर वसविलं. पण हो लक्षात ठेवा, द्रव्य स्वप्न दृष्टांत होऊन त्यांना जाणीव झाली या ठिकाणी द्रव्य आहे. ते द्रव्य घेऊन हे सोम ऋषी तुझ्या मनाची इच्छा पूर्ण कर आणि या ठिकाणी राज्य वसव. मग त्या ठिकाणी जे द्रव्य होतं ते कुणाचं तुम्हाला माहित आहे? राधे ओंकार यांचं ते धन होतं. केवळ या विश्वाच्या ठिकाणी 24 पुत्र ज्याला प्राप्त होते असे राधे ओंकार. या पुत्रांच्या काही 18 आणि 6 ही विभक्ती झाली, गटबाजी निर्माण झाली आणि त्यांच्या संघर्ष झाला. केवळ या कलामुळं राज्य लयाला गेला आणि निर्जळ झाला. लक्षात ठेवा, राज्याचा सर्वनाश झाला आणि त्या राज्याचा ते घर त्या ठिकाणी होतं आणि ते तुमच्या पूर्वजांनी प्राप्त केलं. ते तुमच्या मालकीचं आहे. हा, ते धन तुमच्या मालकीचं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. मग सोमऋषींच्या मालकीचं कसं होतं ते सांगा. या विश्वात स्वप्न दृष्टांत कुणाला झाला? सोमऋषींना. मग सोम ऋषींना स्वप्न दृष्टांत दाखविणारी शक्ती कोण? विश्वात दैवी शक्ती आहे. मग देवानं दाखविलेला दृष्टांत हा दुसऱ्या कुणाला नव्हता, सोम ऋषीना होता म्हणजे राजे सोमेश्वराना होता. मग सोमेश्वराना देवानं स्वप्न दृष्टांत दर्शविला. याचा अर्थच बोलतोय त्या संपत्तीवर वारसा हक्कानं कुणी अधिकारी नाही, म्हणून ती संपत्ती वापरण्याचा अधिकार हे सोम ऋषी तुला आहे. म्हणूनच सोम ऋषींनी अविनाश नगरातील राजा ओंकारचं ते गुप्त झालेलं धन बाहेर काढलं आणि हस्तिनापूर वसविलं. काय हो, हस्तिनापूर वसवून या जगात काय असं वाईट त्यांनी केलं? पराचं धन तिथं त्यांनी वापरलं. काय म्हणून? बेवारस पडलेलं धन ज्याला कुणी वारस नाही, वारस होता का? मग ज्याप्रमाणे आपण म्हणतो की ते धन बेवारस होतं, अर्थात राजाविना ज्याला काही पोरकी झालेली असते, केवळ आपला परिवार जरी इथं असला तरी शास्ता म्हणून कुणी नव्हता. चक्रवर्ती सम्राट म्हणजे पृथ्वीवर त्यांचं अधिपत्य. अर्थात राजा नसलेल्या राज्याला राजा मिळणं हे माझ्या रामाने इष्ट नाही. राजा नसलेल्या राजा नव्हता याचा अर्थ तो राज्यात नाही, तो राज्याचा त्याग करून आपल्या कर्तव्याने बाहेर आहे. तुम्ही आधी सांगून फिरता दुसऱ्यांना आम्ही तुमच्या राज्यात येतोय म्हणून. अश्व कुठे जाणार आहे तुम्हाला आधी माहित असतं नाही ना? मग अश्व जिथं गेला तिथं तुम्ही जाता. मग अश्व आमच्या राज्यात आला, आम्ही इथं नाही. मग याची कल्पना तुम्हाला आली असताना आम्ही येईल वर वाट पाहणं हे तुमचं कर्तव्य होतं. ती वाट न पाहता तुम्ही सत्ता मिळविता आणि हे तुमचं आहे म्हणून सांगता. राजा रामाने आपलं म्हणून हे मिळविलं, पण मला वाईट एकच वाटलं. कोणत्या गोष्टीचं? या राजगादीवर एका माकडाला बसविलं. कारण
माणसाने निर्माण केलेलं राज्य माकडांच्या हाती द्यायला आमचे पराक्रम संपलेले नाही. माकड बोले. बऱ्या बोलानं हा. हे राज्य पुन्हा आमच्या स्वाधीन केलं तर ठीक. त्यापेक्षा शक्ती सामर्थ्यामुळे राज्य राजा नरपरत हे लक्षात घ्या. तुमच्या जनतेनं मला राजा म्हणून स्वीकारलंय. ज्या जनतेला पोरकर करून आपण निघून गेला होता, त्या जनतेचं हित सांभाळण्यासाठी हे माझे उपलब्ध गुण आहे. जो वैदिक शास्त्राचा मला अभ्यास आहे, जेणेकरून आपल्या जनतेचं आरोग्य मी तुझ्याला म्हणतो, त्यांचं सबलीकरण करतो आणि म्हणून राजा म्हणून हे झालेलं माझा स्वीकार करताय. हे सुशेण, काय ते? रोगावर इलाज तुझ्याकडे तू वैद्य. सौमित्राला जाग्यावर आणीलच म्हणून तू माणसांचा वैद्य नव्हे. काय? तू एक वेळ जनावरांवर काहीतरी इलाज कर. पण माझ्या राज्यात याच्या आधी कुणी रोगी नव्हते आणि आताच्या परिस्थितीत नाही, तेव्हा तू वैद्य आहेस म्हणून तुझ्या हाती सत्ता येणार अशातला भाग नव्हे. सबलीकरण करण्यासाठी एक शास्त्रवंत असावा लागतो आणि तो राजा नर अजून जिवंत आहे, लक्षात ठेव. हे लक्षात घ्या. ज्या सोमऋषींनी केवळ ह्या राज्याची स्थापना केली, तेही ब्रह्मतत्वाला म्हटलेले होते. अर्थात केवळ शास्त्रवंत या योग्य आहे हे आपलं बोलणं तरी मला नसतं वाटत नाही. पण क्षत्रिय धर्म स्वीकारल्यानंतर ब्रह्मतत्वाचा त्याग त्यांनी केला. मग या विश्वात सर्वांचं मुळात ब्रह्म आहे हे एका मर्कटाला कळणार. या विश्वाच्या ठिकाणी ज्ञानवंत जो आहे, विद्यावंत जो आहे, त्याला केवळ विश्वाचं ज्ञान स्वीकारलेलं असतं. माझ्या रामाचे चरण मी पकडले, सर्वज्ञानी आम्हाला त्यांनी घडविलं. मग लक्षात ठेव, काय ते? तू रामाचे चरण पकडले असतील, राम तुला प्रिय असतील, पण मला या प्रसंगी नाही. कारण हस्तिनापूर माझं आहे आणि ते माझं हस्तिनापूर निर्मिल्याशिवाय मागायला ओंकार दिला मला पाहिजे. जन्माचे ते मुळा पाहिले शोधून, जन्माचे ते मुळा, जन्माचे ते मुळा, जन्माचे ते मुळा पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म आज तुमचे पराक्रम उघड्या मित्राला अनुभवायला मिळाले. तुमचे पराक्रम पाहून तुमच्या सानिध्याला मी घडतोय. हा आत्मविश्वास पुन्हा एकदा आमचा उंचावून गेला. अजमीर, पराक्रम आमचे पाहिले पण संघर्ष थांबले नाही, संघर्ष संपले नाही. संघर्ष आता सुरू झालेले आहे. कारण पळालेला सुशेण नक्कीच आपल्या शास्त्रापर्यंत जाणार आणि त्यांच्या कानी वार्ता आल्यानंतर पुढे काय घडणार याची कल्पना तुला आहे. पण समाधानी का गोष्टीचं हा. वाटतं. आमच्या हस्तिनापुरावर हा सुसेन बानर खेळात राज्य करत होता. ती आमची मायभूमी, ते आमचं हस्तिनापूर आम्हाला पुनश्च मिळालं म्हणायला हरकत नाही. पण बाळ अजमीर, एक लक्षात ठेव, आम्ही इथं नसताना त्या अयोध्या